शिर्टी किसान विकास सेवा सोसायटीने शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवली। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सोसायटीच्या व्यापारी संकुलाचे उद्घाटन। गावाचा विकास साधायचा असेल तर ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेची शाळा आणि गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्या सक्षम असणं गरजेचं आहे। शिर्टी गावाने हे साध्य केलं असून गेल्या 75 वर्षापासून कार्यरत असलेल्या शिर्टी किसान विकास सेवा सोसायटीने शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे, असं प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं। शिर्टी किसान विकास सेवा सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर होते। प्रारंभी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते स्वर्गीय बापट पाटील व्यापारी संकुलाचे उद्घाटन करण्यात आले, तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते स्वर्गीय बापट पाटील यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला चेअरमन संगीता भोसले यांनी स्वागत केलं, तर सचिव रमेश चौगुले यांनी प्रास्ताविक मांडलं। सहकार मंत्री पाटील पुढे म्हणाले की 1948 साली स्थापन झालेल्या या संस्थेने शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य केलं आणि आज एका छोट्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालं आहे। संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी काटकसरीने संस्था चालवून ती यशस्वी केली आहे। संस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत। यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, राज्य सरकारचा हेतू सेवा संस्थांना सक्षम करण्याचा आहे। शिरोळ तालुक्यात 160 विकास सेवा संस्था कार्यरत असून जिल्हा बँकेमधून सर्वाधिक कर्ज उचल आणि कर्जफेड शिरोळ तालुक्यातूनच होते, त्यामुळे येथील सहकार क्षेत्र हे मजबूत आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार चौगुले यांनी केलं, तर आभार प्रदर्शन अनिल ढेकळे यांनी मांडले। यावेळी सावकार मादनाईक अमरसिंह पाटील, तहसीलदार अनिल कुमार हेळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब पाटील, रणजित पाटील, मल्लाप्पा चौगुले, प्रशांत पाटील, सूर्यकांत उदगावे, रमेश कुंभार, बाबासो चौगुले, रामगोंडा पाटील, अनिल ढेकळे, अजित टारे, प्रदीप पाटील, राहुल चौगुले, महावीर दानोळे, सागर मगदूम, विश्वास कांबळे, रामा बंडगर, लता रोजे यांच्यासह सोसायटीचे सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमास प्रकाश ग्रामीण बिगर शेतकरी सहकारी पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले। केके न्यूज साठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना।